मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीचा उत्सव पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आणि तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर 2 दिवसांनी गौरी उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा उत्सव प्रत्येक घरात परंपरेने पुढे सरकतो. महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीप्रमाणे नऊवारी साड्या नेसवून महालक्ष्मीला मोतीहार, पुतळीहार, बाजूबंद, कंठी, ठुशी, कंबरपट्टा अशा अनेक आभूषणांसह फुलांची कमान, फुले, मखर, दागिन्यांपासून ते महालक्ष्मीसमोर ठेवण्यात आलेले अनेक पदार्थ यांनी मनमोहक सजावट केली जाते. 3 दिवसांच्या उत्सवासाठी घराघरात मखर तयार करण्यात येतात. त्यावर विद्युत रोषणाई करण्यात येते. शहर व ग्रामीण भागात उभ्या, बैठ्या, सुदावरच्या, नवसाच्या महालक्ष्मी मुखवट्याची परंपरेनुसार प्रतिस्थापना करण्याची पद्धत आहे. महालक्ष्मीला वेगवेगळ्या आकाराचे सुंदर कलाकृतीतून उत्कृष्ट रंगसंगती असलेले मुखवटे बुलढाणा जिल्ह्यात हिंदू समाजातील बहुतांश घरी सजवण्यात आले आहे. 2 दिवसांपूर्वी गौरींची घरोघरी स्थापना करण्यात आली. काल पूजा अर्चा करून महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला गेला. त्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन घरोघरी करण्यात आले होते. आज 3ऱ्या दिवशी महालक्ष्मीची पूजा अर्चा करून माहेरवाशी आलेल्या गौरीला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला गेला. या सणाला प्रामुख्याने सुवासिनी महिला आपल्या माहेरी देखील येण्याची परंपरा आहे. बुलढाणा शहरात वेगवेगळ्या पद्धतीने गौराईचा देखावा रेखाटला जातो, तर काही ठिकाणी या सजावटीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जात असतो. असे बरेचसे वेगवेगळे देखावे बुलढाणेकरांनी साकारले होते. भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. भारतीय परंपरा संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरूपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. गौरी पूजनाचा एकूण उत्सव 3 दिवस असतो. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर 2ऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते, म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही म्हटले जाते. सकाळी नित्योपचार आटोपल्यानंतर गौरी व महालक्ष्मीचे आवाहन करतात. यानंतर षोडशोपचारे पूजा झाल्यावर आपापल्या परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवतात, आरती करतात. यामध्ये नैवेद्याचे विविध प्रकार असतात, जसे रव्याचा लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यासारख्या पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. तसेच शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्यात समावेश केला जातो. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरीपूजनाच्या सायंकाळी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे. 3ऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मीचे विसर्जन करतात.
त्या दिवशी सकाळी पवत्याच्या व सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालतात. हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो. गौरींची किंवा महालक्ष्मींची पूजा व आरती करतात. गोड शेवयाचे खीर, उडदाचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींचे विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरभर व झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. लावू लागू का गावी? हो लावून ना बाई इकडनं मग पटापट त्या भाऊला उशीर होईल ना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे महालक्ष्मी मूर्ती कुंकुम केशरा हिरे दैत मुक्त शोभतो भरा मे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे ईश्वर वरदे कारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निद्राशा देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भवपाशा कारक संजीवनी जय देवी जय देवी जय देवी जय
सगळे साहेब आले यावेळेस वेळेवर. खाली करतो शैलीला म्हणा शर्ट चला होता इथे तू कुठे गेली काय सगळे लावा ना तोंडे खाली आपलं मग आमच्या मामा लावायला ट्रेडिशनल क्लोथ्स नाही पुरा काम मला करणार काय काय ख्रिश्चन मग जेवण चालत नाही गणपती ख्रिश्चन खाते रांगोळी पण घ्यायचं नाही नाही तो जेवण होतो मला फक्त नुसतं 10 मिनिटासाठी जेवण सुरू झाले का सकाळची होता सगळे झालं थकले आता काम करून करून मग बसले उमरल्याच नाही अगं कालपासूनच्या त्या पाण्यात ठेवले तो माणूस त्याने पाण्यात ठेवल्या होत्या रिअल अरे बापरे छान आले ते दोन मिनिट हां कुठे नाही दुसरं आरती करायची सर्वांनी देगा आता मला तिथंच पूर्ती
दरवर्षी तू किती वेळा बोला की म्हणून मी बिझी आता आल्या करणार घरी आम्ही थोडं पाहिजे कागद काढतात ओव्हन 5 साल बोललो निम्न नाही सांगितलं अमरावतीचं इंदोर काय सर्वांगी सुंदर शेंदुराची मूर्ती दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामना पूर्ती जय देव नो पुरी चरणी गागरिया जय देव माना पूर्ती जय देव मूर्ती दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामना सोडलं ना आता कसं सोडायचं नाही गं, माझे पोरं बिलकुल आहे तुमच्या लाईनीत आहे का बाई पोट चाललं वरती वरती येत जाऊ दे तिला तुला आम्ही केव्हा वाटी घे तिला मला वाट्या घेऊन मोबाईल घेऊन येतो बच्चा कंपनी नाही आहे घरी त्याला आता जेवण झाल्याशिवाय सकाळी 7:30 म्हणजे 7:30 बाकी नंतर आरामात काम आणि त्या निमित्तानं काहीतरी सामाजिक संदेश देणारा देखावा यावर्षी सादर करत आहे. सर्वप्रथम देखाव्याचं नाव आहे प्रगती पुस्तक माणसाचं. म्हणजेच काय, कुठेतरी माणुसकी कमी होत चालली आणि आता पुन्हा ती जिवंत करायची यासाठी केलेला हा संदेश. सर्वप्रथम खेड्यागावांमध्ये कीर्तन व्हायचं, त्या कीर्तनातून समाज प्रबोधन व्हायचं, भंडारा व्हायचा. पण आता आपण ती संस्कृती कुठेतरी विसरत चाललोय. आता आपल्या शहरामध्ये पार्ट्या होतात आहे, शहरात होतात, हॉटेलमध्ये पार्टी आणि दारूच्या नादी वाया गेली कार्टी. यामुळे व्यसनाधीनता वाढत चालली आहे. ती व्यसनाधीनता कमी व्हावी. त्यानंतर पुढे जाऊन शिक्षणाचं बाजारीकरण आपल्याला दिसून येत आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते तर कुठेतरी कॉलेजचा कट्टा भरलेला असतो. आपल्या चिपऱ्या कपड्यांमध्ये पोरी फिरताना दिसतात. पण या पदव्यांच्या ढिगाऱ्यात आपली पाटी कोरी राहू नये हा सांगण्याचा उद्देश आहे. त्यानंतर खेड्या विभागामध्ये किंवा अशिक्षित लोकांमध्ये जर का बघितलं तर गर्भपाताचं प्रमाण हे अतिशय कमी आहे, स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण हे कमी आहे. आणि सुशिक्षित लोकांमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण हे जास्त आहे. खेड्यामध्ये मुलगी खूप आनंदाने होते, अभिनंदन मुलगी झाली हो, पण शहरामध्ये सुरक्षित गर्भपात केंद्र आपल्याला आढळून येतात. तर पुढे मुलगी झाल्यानंतर तिच्या संरक्षणाचा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांनाच असतो. आणि म्हणून पोलीस विभागातून महिलांसाठी 112 क्रमांक आपल्याला दिलेला, हेल्पलाईन नंबर आपल्याला दिलेला आहे. तर आरोग्य विभागातून आपल्याला 108 नंबर कधीही अचानक आरोग्य सुविधेसाठी उपलब्ध आहे. त्यापुढे जाऊन आपण एक प्राकर्षाने बघितलं तर लक्षात येतं की गावातीलच लोक सैन्यात आणि पोलीसमध्ये भरती होतात. सगळेच नसतात, टेबलाखालून घेणारे खूप लोक असतात, देशासाठी प्राण पणाला लावणारे. आणि आता ही संस्कृती पुढे घेत आपण सोशल मीडियाच्या प्रगतीच्या पथावर आहोत. पण या प्रगतीकडे जात असताना कुठेतरी आपण अधोगतीकडे जाऊ नये यासाठीचा हा प्रयत्न. त्याचबरोबर होणारे आपला कृषीप्रधान देश आणि शेतकऱ्याची होणारी प्रगती. आधी शेतकरी नांगरायचा, बैलजोडीचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हायचा, पण आता शेतीमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन बऱ्यापैकी विकसित झालं आहे. महिला बचत गट, जैविक शेतीचा वापर आणि त्यामुळे शेतकऱ्याची स्वतःची फॅक्टरी आता जी आपल्या प्रगतीपथावर आहे ती नक्कीच येईल. आणि तेव्हा आपला शेतकरी अभिमानाने सांगेल, होय मी शेतकरी आहे. पण या नव्या युगात जात असताना सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे ज्याचं त्यांनीच ठरवायचं. 10 तोंडाच्या रावणातून सुटून आपण राम बनायचं की सोशल मीडियाच्या मोहजाळ्यात फसून आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. खरं तर विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. फोन पे, गुगल पे मुळे शॉपिंग घरोघरी झालंय. व्हिडिओ कॉल करतात आमच्या आजी आणि आमची खबर घेतात ताजी आणि खरी. खरोखर या सोशल मीडियाचा, या प्रगतीचा योग्य रीतीने वापर होणं ही आजच्या काळाची गरज आहे.
तर आता नव्या दिशेकडे वाटचाल करत असताना आपल्याला जुन्या संस्कृतीच्या जुन्या मुळांना घट्ट धरून पुढे जायचंय. तेच म्हणजे काय, घरातील स्वयंपाक, संतुलित पौष्टिक आहार आणि बाहेरचे जेवण, नको तेवढे आजार, ज्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे. नवीन दिशेमध्ये मार्गक्रमण करायचं आहे. म्हणून आपण योगा दाखवलाय. वाढवायचं असेल आयुष्याच्या सीडीला तर योगा एकमेव पर्याय आहे तरुण पिढीला. तर 112 पोलिसांचा हेल्पलाईन नंबर आहे. पण आजकाल आम्ही प्रगतीकडे जात असताना सोडले आम्ही झाडू, खराटे आणि पराठे. आता आम्ही शिकलो आहोत मुली कराटे. याप्रमाणे आपल्याला नवीन दिशेत जाताना शाश्वत विकासाची ध्येय ही 17 ध्येय आपण इथे दाखवले, जेणेकरून या मार्गाने आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. आणि त्यातलं एक ध्येय ते म्हणजे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण. 2 शिक्षक आणि 4 विद्यार्थी, जेणेकरून विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या यांचा योग्य समतोल राहील आणि दर्जेदार शिक्षण आपल्याला मिळेल. शिक्षणाने उंचावेल माझी मान, होईल आयुष्याचा सन्मान. आणि त्यानंतर एक सन्मानपत्र, एक पत्र माणुसकी आपल्या माणसांसाठी लिहिते, म्हणून आपण नाव दिलंय प्रगती पुस्तक माणसांचं. होय, मी माणुसकी बोलते. अरे माणसा, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग यामध्ये होते रे तुला 100% गुण. पण कलियुगात नेमकं काय रे झालं? कशी रे तुझी गुणवत्ता घसरते? मला जिवंत ठेवलंय रे तू, पण का रे कधी कधी तुझ्या भाषेत मला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लागतोय जगायला. पण जगवतोय तू मला, एवढं मात्र खरं. कीर्तनात, भजनात, भंडाऱ्यात यामध्ये होता ना तू सुखी. मग कशाला रे तुला लागते पार्टी? तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच रे. मोबाईल मधून पैसे इकडे तिकडे एका मिनिटात पाठवतो. विचारांची देवाणघेवाण तू सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करतोय. प्रगतीसाठी, यशासाठी 24 तास धावतोय, मेहनत प्रामाणिकपणे करतोय. पण नेमकं कसं रे तुझं बघ एकदा स्वतःकडे नीट. पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी तर कोरी राहत नाही ना, याकडे थोडं लक्ष दे रे बाबा. एकीकडे निर्भया तर दुसरीकडे तिच्यासाठी हजारो दिवे लागतात आहे. पाश्चात्यांचे कपडे घालतोय तू, पण घरातल्या आजी आजोबांशी गोड बोलतोय अजूनही. एकीकडे भ्रष्टाचार, दहशतवाद, व्यसनाधीनता तर दुसरीकडे देशाच्या संरक्षणासाठी तू सीमेवर लढतोय. गाय आणि कुत्रे तुझ्या परीने सांभाळतोच आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या स्वतःच्याच फॅक्टऱ्या. 108, 112 सोबत कराटे आणि योगाही करतोय. एकीकडे डॉक्टर, प्रशासनातील अधिकारी, पोलीस, पत्रकार, परिचारिका जीव वाचवण्यासाठी झटतात, तर दुसरीकडे औषधांचा काळा बाजार. बघ ना स्वतःकडे नीट. एकीकडे गर्भपात तर दुसरीकडे मुली सुवर्ण पदकापर्यंत पोहोचलाय. पण याचं सगळं सार कळालं का रे बाबा तुला? तू 50% गुणांवर आलाय माणसा. याची कारण शोधणं मला महत्वाची वाटतात. आणि माझ्या मते याचं कारण म्हणजे तुझ्या आयुष्यात लागलेली तुझी शर्यत, तुझा स्वार्थीपणा, हलगर्जीपणा, की तुझ्या आयुष्यात जास्त झालेला तुझ्याकडचा पैसा. याचं नेमकं कारण माणसात तू शोधू शकतो. खरोखर प्रगतीच्या नावाखाली अधोगतीकडे तर जात नाही ना, याचा एकदा विचार कर. स्वातंत्र्याचा स्वराज्य नको कधी होऊ देऊ. आणि त्यासाठीच म्हणून नवीन दिशेमध्ये जात असताना जुन्या मुळांना घट्ट धरून शाश्वत विकासाची ध्येय आपल्याला प्रकाशमान जीवन दाखवतात. त्यांचा अवलंब कर आणि बघ तुला जमतंय का मला पुन्हा 100% आणायला. शेवटी म्हणतात ना, कर्म तेरे अच्छे हो तो नियत तेरी दासी है, किस्मत तेरी अच्छी हो तो जीवन में सुख शांति है. निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवार आपले अर्ज 22 सप्टेंबर पर्यंत दाखल करू शकतील. अर्जाची अठ्ठेचाळीसशे समय ना कोणते नाही त्या पता सस्ते त्या मागे 2-3 वर्ष झाले. 4,000 5,000 झाले. सारखेच दिली फाटेल कोण एवढं असं क्लिअर कोण एवढं
चोवीस आला आहे. काकूच्या घरी जाऊन येते ना मावशी थांबा मग कमी. क्या मी ते आमच्या दोन मिनिटात येतं आई फुलवाती कसं ठेवलं हा फुलवाती लागू मी तो बनायचं सर्वांगी सुंदर उंचे दुराची कंठी जळके बाळ स्वामे मात्रे भडका बडा बुद्धी जय दे बडा कशी मुकुड शोभ दोबारा सुंदर पुरे चंदी गागरिया जय दे जय मंगल बुद्धी ओ श्री
शिवेने त्याचं नाव. शिवला गं शिव. शिव. नगर मम्मी. गौरी उत्सवामध्ये शाळा एक आठवण हा जो विषय निवडला आहे यावर्षीचा, शाळा आणि विद्यार्थी यांचा आई आणि मुलांना जोडणारी जी नाळ असते त्याचप्रमाणे शाळा आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक अटूट नातं असतं. त्या नात्यानेच विद्यार्थ्याचं जीवन हे समृद्ध होत असतं. आणि कोरोना या पॅन्डेमिकमुळे मुलांचं एवढं भयंकर नुकसान झालेलं आहे शाळेचं की शाळा ही मोबाईलमध्ये बंदिस्त होऊन राहिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि मुलांना शिक्षणामध्ये जोडणारा जो महत्त्वाचा दुवा आहे ती म्हणजे शाळा.
आणि या कोरोनामुळे त्या शाळा आणि मुलामध्ये दुरी वाढलेली आहे. त्यामुळे मुलं आणि आपण सर्व काही पॅरेंट्स सुद्धा शाळेला मिस करत आहोत आणि या शाळेची एक आठवण म्हणून की आम्ही या ठिकाणी हा एक प्रामाणिकपणे छोटासा प्रयत्न करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.